गुड मॉर्निंग गाईज. परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. आम्ही आता परत निघालो आहे आमच्या गावी. बघा पॅकिंग चालू आहे. तुमच्यासाठी एक नवीन सरप्राईज आहे, ते तुम्ही बघितलं नाही वाटतं, कारण की आम्ही त्याचा ब्लॉग काढला नव्हता. आहे बघा. बॉय 2च दिवस झाले घेऊन. 2 गाड्या निघत आहेत, एक ही आणि एक ही तर तुम्हाला माहिती आहे आमची लेजेंडरी, द वन अँड ओनली 12-13. तिकडे पण आहे 12-13. थोडंसं लेट झालं आहे आम्हाला, आरामातच निघू असं डिसाईड झालं. हाय, कसं वाटतंय तुम्हाला? हे बघा सकाळ सकाळ माझा, आम्ही दोघे पिणार मस्त थंड थंड थंड. मी सकाळ सकाळ गोळी घेतलेली ॲसिडिटीची, म्हणून मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आय एम डन. त्याचे मला लूज मोशन झालेले आहेत. काय करू शकतो आता? हे काहीतरी अशुभ शब्द वापरताय ते लोक. ही बघा 2 तास परत झोपली. ॲक्च्युली आम्ही उठलो होतो 4:30ला. 4:30ला उठून पूर्ण रेडी होतो, पर फॉर सम रिझन वी आर लेट. म्हणून आम्हाला चिपळूणला जेवायला भेटतं की नाही ते बघूया कसं काय होतं ते. असा कसं नाही भेटणार, समोर बघा जरा काय. येस, ये बड़ी अच्छी बात कही आप. आणि या टायमाला आम्ही थोडं नवीन रूटने जाणार आहे. आम्ही हमेशा असं पुणे मार्ग या दौंड मार्ग जायचो, पण या टायमाला थोडं वेगळ्या मार्गाने जाणार आहे. थोडं लॉंग रूट, पण मग समृद्धीवरनं शहापूरवरनं आम्ही खाली उतरतो इगतपुरीवरनं मग मुरमाड मार्गे, मग असं कर्जत, डायरेक्ट पालीला मुंबई गोवा हायवेला बाहेर निघतो आम्ही. तो 100 किलोमीटर लांब पडतो, पण रोड कैसे लोग रहते हैं यार यहाँ. खूप सेफ आहे. हा बघा खाऊ घेतला होता आम्ही रात्री, जसं की आम्ही हमेशा घेतो. गेल्या टायमाला तुम्ही बघितलं होतं, तेव्हा दाखव खाऊ. गेल्या टायमाला खाऊ आम्ही घेतलेला, ते चटाका कटाका तुम्ही ऐकलं होतं ना, ते आता हे आहे. चला मग आता 5 दिवसासाठी घराला टाटा, बाय बाय बाय. भेटू आता तुम्हाला पुढे, जे काय आम्ही करू पुढे, कुठे थांबू. नवीन रूट आहे, तुम्हाला दाखवू आम्ही. फ्रॉम छत्रपती संभाजीनगर टू कोकण संगमेश्वर. गेल्या टायमाला तुम्ही रूट बघितला असाल, आम्ही त्या कोयना घाटात होतो, जसं तुम्हाला त्या कोयना घाटाचा एक्सपिरियन्स सांगितलं होतं, तसं या टायमाला समृद्धीवरनं मुंबई गोवा हायवे नशिबाने आता एवढ्या वर्षांनी झाला. त्याला ऑलमोस्ट 18 वर्ष लागली बनवायला. काय करत होते त्यांनाच माहिती, पण बनलाय आणि चांगला बनलाय. मी जाऊन आलोय, मी आणि निनाद आत्ताच आम्ही रिसेंटली गेलो होतो. चांगला रोड आहे. बघूया पुढे, आता तुम्हाला पण दाखवतो कसं सोपं पडतं. बसलो आता आम्ही सगळे गाईज, हे बघा सगळेजण बसलो. हाय करा, हाय. आलूभुजिया ब्लॉग्समध्ये भाऊजी पहिल्यांदा येत असतील मला असं वाटतंय. बरोबर. येस, आमच्याकडे नवीन मेंबरसुद्धा आहे, नवीन गाडीसुद्धा आहे. ती पुढे चालणार, आम्ही मागे चालणार. ती 200च्या स्पीडनी, आम्ही 100च्या स्पीडनी. 100 नाही तरी 120-130. टॉनिक वॉटर पण घेतलं थोडं बूस्टसाठी. झोप बी आली तर बघू, झोप तशी येणार तर नाही गावी पोचेसपर्यंत. तुम्हाला तसं माहिती आहे आम्ही हमेशा कुठे तरी दीपक. आता आम्ही मध्ये तुम्हाला सांगितलं ना, मध्ये गेलो होतो. चला जाऊ दे आता, निघाली गाडी निघाली. सांगतो पुढे तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया. गाईस सुपरमॅन बघा सुपरमॅन. आता सीट जरा चेंज झालेली आहे. हॉट सीट वरती आता आलेले आहेत निनाद द प्रो प्लेयर. समृद्धी पुन्हा तो चालवणार आहे, मग कर्जतला परत मी घेणार. आता निनादनी ड्रायव्हिंग सीट घेतलेली आहे, मग आता तो समृद्धी पुन्हा तो चालवणार, मग कर्जतला परत मी घेणार, मग परत मुंबई गोवा हायवे चालवणार. असं करून आम्ही कंबाईन मध्ये चालवणार आणि पोहोचून जाणार चिपळूणला. येस, टू हॅव सम फिश, अ गुड फिश. चिपळूणला आम्ही हमेशा जातो, तुम्हाला माहिती आहे. गेल्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं. ते आमचं फिक्स असतं. आम्ही गावी गेलो तर मग तिकडूनच चिपळूणला जाऊन ते दीपकमध्ये जेवणार आणि मग नंतर घरी जाणार. त्या टायमाला थोडं लेट होईल, 7:30 झाले आम्हाला निघायला. पोचेसपर्यंत चिपळूणला तरी 2-2:30 वाजतील. बघू, 3 वाजेपर्यंत ते चालू असतं, 3 वाजता बंद होऊन जातं. सो फार सो गुड. लेट्स कंटिन्यू द ब्लॉग. समृद्धीला पोहोचलेलो आहे. बघा आता तुम्ही, समृद्धी महामार्ग एवढा सुंदर सुरेख. येस, मर्सडीज आता पुढे गेलेली आहे. आम्ही जरा थांबलो. मागचे जरा आहेत बोडके गँग्स, ते आता ओरडत होते आम्हाला, हे आरामात चालवा, हे आरामात चालवा. आरामातच चालवायची गाडी, शायनिंग नाही मारायची जास्त. जसं तुमचे बाजूवाले शायनिंग मारतात ना, एका हाताने गाडी चालवायची, ती नाही चालू त्यांनी. आमच्या सोबत भाऊजी आहे आणि तसंही वय पण नाहीये आमचं.
ह्याचा अजून लायसन्स आलेला नाहीये. 18 पण कंप्लीट नाहीये. पण आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही गेलो होतो याच रोडनी गावी, पण निदान ती चालवली होती चांगली चालवली होती, म्हणून हो, मग त्याला पण ते दिली. एक हाऊस म्हणून असणं थोड्या पुरतं ठीक आहे. नाही मामानीच सांगितली होती त्याला दे जरा गाडी देत राहायचं असं, मग त्याचा कसा हात बसून जाईल, तुम्ही त्याला देत नाही म्हणून त्याला चालवलं आहे ना. नाहीच आहे, त्याचं वयच नाहीये अजून. असं काही नाही. आता केदारनी पण बिना वयाच्याच चालू केलेली गाडी मी पण बिना वयाच्याच चालू केलेली, असं काही नाही वयाचं. पण मग सेफ्टी बाळगायची, म्हणजे जास्त पळवायची नाही गाडी. आता जेवढं आपल्याला लिमिट आहे तेवढीच चालवायची. पुढे दाखवतो आता आम्ही कुठे काय थांबलो येऊन तर समृद्धीला थांबायला तर काय आहे नाही, म्हणजे आहे पण नाश्ता तिथे चांगला भेटत नाही, हायजीन नसतं. स्पीड लिमिट ठेवायच्यावर नाही आहे ना 120 आहे, 120च त्यांनी ठेवलेली आहे. हे बघा आणि दोन्ही दिसत हाताने नाहीये. चालू भाऊ गाडी. दोन्ही हाताने चालवत नाही ते. कसे ही ज्यांची नवीन जनरेशन आहे ना ही शायनिंग वाली, म्हणून त्यांना तशी शायनिंग मारायची सवय. येस, आम्ही कसे आम्ही कुठे मिलियनम्स. येस, चला दाखवतो आता पुढे. बाय. गाईज आता थांबलो आम्ही इथे. हे बघा असं एक फूड कोर्ट आहे समृद्धीलाच, कारण की हे इथेच एक थांबू शकता तुम्ही, नाहीतर ह्याच्या पुढे थांबायला नाही आहे, कारण की शहापूर कॉन्वो बघा आमचा. समृद्धीला आम्ही जरा थांबलो आता. जसं की तुम्हाला बोललो त्याच्या पुढे थांबायला कुठे काय आहेच नाही, तिथेच तुम्ही थांबू शकता. त्याच्या पुढे तुम्ही खाली उतरलो तर मग सगळं जंगल लागतं, म्हणून मग तिथे थांबू नाही शकत. काय नाश्ता करायला नाही तिथे चांगला नाश्ता करू शकतो. नाश्ता काय मागवलं चांगलं जे वाटतंय का? मिसळ पाव मागवली. मीठ वापर त्याच वाट बघत हो तुम्ही. हा काय बोलतोय, कसं काय मीठ जास्त होतं थोडंसं, काय नाही मीठ जास्त असं रस्सा टाकून घ्यायचा, तिखट होऊन जातो. आपू कसा एक्सपिरियन्स आहे नवीन गाडीचा? रस्सा टाकून घ्या. तुला फोन करतो आम्ही कधीपासून. हा 200 गेले बाई. गाईज हे बघा सकाळ सकाळ आम्ही आईस्क्रीम घेतलेलं आहे मस्तपैकी. 8 वाजलेले. एक पिशवी आम्ही भरून घेतली होती, इथून थोडीशी अजून घेतली. आईस्क्रीम खावा चांगली द्या. मागच्या पॅकेट द्या. अहो तुम्हाला 1 लाख माणसं बघताय हे बघा ब्लॉग मध्ये, म्हणून भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया? 1 लाख फॉलोअर्स आमचे. मुंह से सुपारी निकाल के बात कर. आईस्क्रीम खायचं सकाळ सकाळ. Self तो बघ. service आहे. तिकडे घेतो का कॉफी? तिकडली तिकडली तिथे भेटते असं आहे. उसमें चटनी वटनी मत डालो. प्लेन सैंडविच गर्म नहीं है, क्यों? ये प्लेन सैंडविच ग्रिल करके दो ना. सर आपको ऊपर से गर्म है, क्योंकि इसमें प्लेन है, प्लेन का मतलब हुआ ठंडा. मुझे ना थोड़ी बोला था मैं. प्लेन चीज सैंडविच मतलब क्या? तुमको 1 लाख आदमी देख रहे हैं, फॉलोअर 1 लाख है हमारे. अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है. देखो अभी तुमको दे रहे कि नहीं दे रहे. सर जो क्यों लिखा है वो हमने. हे बघा हे काउंटर आहे. हे बघा हे काउंटर आहे, आगवीन करून देत. गाईज बघा आता आम्ही इगतपुरीच्या खाली असं उतरलो आणि आता असा रस्ता आहे बघा. चांगला रस्ता आहे, रस्ता एवढा काय वाईट नाही आहे. मध्ये मध्ये थोडासा खराब आहे, फक्त एक मुरमाड MIDC लागतं तिकडे थोडासा खराब आहे, बाकी रस्ता एकदम मस्त आहे. थोडासा गावातून असं जातो पण मग चांगला आहे. मध्ये एक घाट लागतो छोटासा, पण घाटातला पण रस्ता एवढा सुंदर आहे बघा, एकदम क्लीन. जरा पण असं वाटत नाही की आपण घाटात चालवत आहे. कोणी पण मला वाटतंय पण आम्ही घाटात चालवतो. काय वाटतंय तुला? घाटात बघा किती मस्त रस्ता आहे की नाही. तिकडून जाण्यापेक्षा आता हा एनी टाइम बेटर आहे आमच्यासाठी रस्ता. गाणी ऐकतोय चांगल्यापैकी मस्तपैकी एकदम आनंदित आमचा प्रवास चालू आहे. खाता पिता खातोय, नाश्ता केला, तरी पण चकली विकली तिकडून घेऊन आलेलो वेफर ते तर खाल्लेच. आता इथून मध्ये रस्त्यात पण चकली विकली घेतली.
सकाळ सकाळ आईस्क्रीम खाल्लं, झोप अशी झोप आली की हे पियायचं बघा टॉनिक वॉटर. भारी पडतं. सांग रे, मी चालवतो गाडी, टेन्शन नको घेऊ. हा हाय चालवू शकतो हा पण. आता मध्ये घेतलेली आहे गाडी, तर मग बोलला की कंटाळा आला आता मला समृद्धी म्हणून मग मी घेतली परत मग गाडी. समृद्धीवर कंटाळा येतोच, कसं एकदम स्ट्रेट चालवायचं असतं ना, एवढं काय म्हणजे वळण बिळण असं काही नाहीये, फक्त स्ट्रेट गाडी चालवत राहा. कुठली गाडी आली तर फक्त राईटने ओव्हरटेक करा बस, एवढंच. असं वळण बिळण असतं ना तर ती मजा येते. बघा रस्ता, आता बघा आयला ओव्हरटेक मारतो बघा मी. हाय काय कोण कट मारला, कट मारला. बघा कर्जतला आता आम्ही पोहोचलोय. कर्जत बघा, कर्जत हा बघा, हा एक मेन पॉइंट आहे इकडचा यांचा कर्जतचा. आणि कर्जत आम्ही फक्त ओळखतो कोणामुळे, कर्जत आम्ही ओळखत असतो फक्त म्हणून कर्जू दादामुळे. करण शिंदे तुम्ही ओळखत असाल तर हा एक खूप चांगले युट्यूबर आहेत ते. आम्ही सकाळ सकाळ रविवारी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा येतो, आम्ही करण शिंदे यांच्या व्लॉगमध्ये हा खूप वेळा पुतळा बघितलेला आहे. करण शिंदेचा आम्ही हर रविवारी म्हणजे पहिला व्लॉग आमच्या घरी लागला तर तो करण शिंदे यांचाच लागतो. कर्नूल 4545 कुकिंग व्लॉग आम्ही संडेला कधीच मिस करत नाही त्यांचा. 3 जणांचे आम्ही व्लॉग बघतो, करण शिंदे, श्रीमान आणि कृष्णराज महाडिक, 3 जणांचे आम्ही व्लॉग बघतो बस. आता तुम्ही बघा कर्जत, बघा कर्जत. कर्नूल दादा अगर तुम्ही आम्हाला भेटले असते तर खूप छान झालं असतं, आम्हालाही जरा चांगलं वाटलं असतं, जरा भेटली असती. पण मग नेक्स्ट टाइम भेटत लग, नेक्स्ट टाइम कधी तुम्ही आमच्या संभाजीनगरमध्ये या, आम्ही तुम्हाला फिरवू. संभाजीनगर खूप चांगलं तुमचं कर्जत आहे, खूप साफ आहे. ठीक आहे कर्नूल दादा दिसतोय का? ब्लॉग खूप सगळे ब्लॉग बघतो आणि टाइम टू टाइम बघतो. तुमची टीम खूप छान आहे, मैनू, मालवणी, नंतर जितेकर दादा खूप छान आहेत, खूप तुम्हाला सपोर्ट करतात. अशीच टीम तुम्ही मोठी करा. आणि तुमचा फेमस डायलॉग जगा आणि जगू द्या. येस, वी आर इन युअर टाउन. गाईज आता बघा पालीला आम्ही पोहोचलेलो आहे. पाली बल्लाळेश्वर मंदिर तुम्हाला खूप माहिती आहे, खूप फेमस आहे, ते टुरिस्ट प्लेस आहे आणि त्या गणपतीची खूप मान्यता आहे. नवसाचा गणपती त्याला मानलं जातं असं आहे. तुम्ही बघू शकता रोड किती सुंदर आहे पालीचा. पहिला एकदम बेकार रोड होता, आता इथे इमेजिका आल्यामुळे हा रस्ता खूप छान बनवलेला आहे, एकदम मस्त. बघा आता बघा, हा बघा, हा कॉन्क्रीट रस्ता आला, हा बघा. बघितला का तुम्ही? बघितला त्यांनी कितीदा बघितला? दोनदा. बघा इथून अशी एंट्री आहे पाली. ते पाली गाव आहे आणि इथून लेफ्टनी तुम्ही गेलात तर आतून गावातून जाता आणि हा आपला हायवे आहे. इथून पुढे बाहेर निघतो मुंबई गोवा हायवेला. गाईज आम्ही अजून मुंबई गोवा हायवेवरच आहे. चिपळूणचा परशुराम घाट आम्ही क्रॉस केला आहे, पण अजून पण अर्धा तास आम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकता 3 वाजलेले आहेत आणि आमची थोडी उमेद अशी तुटत चालली आहे. कारण की 3 वाजता दीपक हॉटेल हे बंद होतं दुपारच्या टायमाला. त्याच्या स्टाफ लोकांना थोडा रेस्ट दिला जातो आणि संध्याकाळच्या प्रिपरेशनसाठी ते लोक लागतात. ते लोक त्यांचा कसं कॉन्सेप्ट आहे की आजच्या दिवसाचं प्रिपरेशन आजच होणार, म्हणजे आजचं उद्या जेवण म्हणजे असं एवढं नाही करत. म्हणून आमची थोडीशी उमेद तुटत जाते. हे फर्स्ट टाइम होतं आमच्यासोबत की आम्हाला तिथे जायला भेटत नाही टायमावर. ॲक्च्युली या टायमाला लेट निघालो ना आम्ही, म्हणून नाही तर मग पोचून जातो आम्ही 1-1:30 वाजेपर्यंत तरी पोचतो. किती आम्ही थांबत आलो तरी 1:30च्या लेट होत नाही. तर जरा असं सॅडनेस तुम्हाला दिसत होते माझ्या चेहऱ्यावर की आम्हाला ते मासे आणि ते चिकन खायला भेटणार आहे की नाहीये. तरी पण सो फार सो गुड. मी ते दुनिया कायम आहे, तरी पण आम्ही 100, 120 असं चालवतोय. जेवढं लवकर होऊ शकतं तेवढं लवकर पोहोचू. आम्ही असे अननेसेसरी ब्रेक घेतले नाही, जेवढे नेसेसरी होते तेवढेच फक्त ब्रेक घेतले. हर टायमाला कसं आम्ही ब्रेकफास्ट करत नाही, ह्या टायमाला कसं आम्ही लेट पण निघालो आणि ब्रेकफास्ट पण केला, त्याच्यात पण टाइम गेला. होत आहे देखते आम्ही पोहोचू शकतो की नाही. आमच्यासाठी दरवाजे उघडे आहेत का? जय शिवराय. गाईज आम्ही आता पोहोचलेलो आहे. अनफॉर्च्युनेटली चालू आहे, तिथे 3 वाजेपर्यंत बंद होऊन जातं. पण आम्ही आलो आहे ना, म्हणून आमच्यासाठी चालू ठेवलं त्यांनी स्पेशल. आहे पण आम्ही शायनिंग मास्टर. आता बघू काय काय अवेलेबल आहे, कारण की एंडमध्ये वडे संपून जातात तिथे. लेट्स सी, होप फॉर गुड. हे बघा पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल दीपक हॉटेल. तू तिथे बसलाय सगळं बसताय काय?
गाइस पोचलो आम्ही आता खातो मस्तपैकी. उम्मीद पे दुनिया कायम है जैसे की बोलते सब लोग. आणि आम्ही लवकर आलो पटकन. मी सकाळी झोपताना माहिती का हा जेव्हा आम्ही बरोबर पोहोचू. जेवायला उभे भारी चांगलं होतं. हा याच्याकडे मर्सिडीज होती म्हणून 2 मिनिटं असा एक टर्न आला की गायब होऊन जायचा, असा एक टर्न आला की गायब होऊन जायचा. भाई 7च्या ऐवजी भेटला. 9 पर्यंत नेला होता, 7च केलं. आम्हाला काय वाटलं माहितीये, तुम्ही लोक वरती गेले घाटात, ते पप्पांना हे घ्यायचं होतं ना, मिरची घ्यायची होती. तुला अजून पोहोचले नाही लोक म्हणजे काय बोलला. काही वडे संपलेले. मी तर तुम्हाला सांगितलं होतं ना एंड मध्ये वडे संपून जातो. पण अगर तुम्ही यांना एक्स्ट्रा रिक्वेस्ट केली ना, हे लोक त्या टायमाला परत फीड बनवतात. पण आम्ही एक टायमाला असंच केलं होतं. सुरमई पण नाही आहे. ठीक आहे चलतंय, चालू आहे तेच मेन आहे. काय जे बघा पापलेट थाली आलेली आहे. काही 2च पापलेट भेटले. बांगडा आहे त्यांच्याकडे आणि बाकीच्याने ती चिकन थाली घेतली. मी बांगडा जास्त खात नाही, खाल्लं आहे असं काही नाही, प्रॉब्लेम नाही. मग आता पापलेट नाही, पापलेट नाही म्हणून ह्याला पण असं पाहिजे. मग माझा असं 2 पापलेट, 1 बांगडा, बाकी 4 चिकन थाली घेतलेलं आणि मस्तपैकी वडे संपलेले आहेत. सगळी भाकलेली चपाती घेतलेली आहे. हाय हे बघा गाईस, चिकन आलेलं आहे. ह्याने चपातीवाला मागवलं होतं. वडे नाही आहे, थोडासा मूड ऑफ आहे फक्त. ठीक आहे, चिकन तरी भेटलं बस झालं. बांगडा आलेला आहे गाईस, बघून घ्या, मस्त आहे. आता मी खातो, मज्जानी लाईफ. गाईस झालं आमचं जेवण आता, एकदम टमी फुल, मज्जानी लाईफ. तुम्हाला काय बोलायचं आहे का जेवणाबद्दल? हां नाही तर मग बघा अशा प्रकारे आमचं झालेलं आहे जेवण सक्सेसफुली. आता निनाद भाई गाडी जराने वाले और हम जरा आराम करने वाले बाजू. निनाद आता मर्सिडीज चालवणार आहे आणि केदारला इथे देणार आहे. चावी दे इकडे, चावी दे, चावी दे. काय ऐकायला येत आहे काय? गाईज हॉटेलवरून आता आम्ही निघालो. निनाद गाडी चालवतोय, जसं की तुम्ही बघताय. 2-3 इन्स्ट्रक्शन त्याला दिलेले गाडी चालवताना. दोन्ही हाताने गाडी चालवायची आणि फास्ट चालवायची गाडी, अशी इन्स्ट्रक्शन दिले त्याला. गाडी 150च्या वर असली पाहिजे. 100 आहे सध्या, ते 100ची गाडी. हां त्या गाडीला फॉलो करायला सांगितलं आहे. फॉलो द कार. अशा प्रकारे जर्नी अजून चालू आहे. सकाळी 7:30 वाजता जर्नी चालू झाली होती. आता 4:30 वाजलेले आहेत दुपारचे, संध्याकाळचे, आणि अजून आम्ही पोहोचलेलो नाहीये कारण की लेट निघालो आहे. अजून 10 मिनिटं. येस, फक्त 8 मिनिटाला संगमेश्वर आहे. आता आलो आम्ही आता. वेलकम टू द व्लॉग, अर्धा व्लॉग. पोहोचलो आता आम्ही संगमेश्वरला. बघा ब्रिजचं काम चालू आहे. हा ब्रिज झाला की मग जरा मजा येईल, ट्रॅफिक बिफिक थोडीशी कमी होऊन जाईल. संगमेश्वरला पोहोचलो आता. इथून आम्ही लेफ्ट मारतो. हा मागे मुंबई, पुढे गोवा, लेफ्टला संगमेश्वर, राईटला संगमेश्वर मार्केट. जाता जरा आता दूध बीत घेऊन जायला लागतं. दूध पेप्सी घेऊ, 1 रुपयावाली आम्ही पेप्सी पितो. दूध पेप्सी घेऊनही जाऊ, दाखवतो तुम्हाला ते पण. गाडी हे बघा पेप्सी घेतल्या आम्ही आता. या ते राहू दे तसंच. पेप्सी ही बघा आमच्या गावची गल्ली. हे आता आम्ही एंटर झालो. हे बघा शाळेतली मुलं येतात. लवकरात लवकर तुम्ही आमचे 1 लाख फॉलोअर करा. 1 लाख फॉलोअर लवकरात लवकर करा. मग 2 लाख तर काय पुढच्या होऊनच जाते. नंतर बघू. पहिला 1 लाख तरी करा. आम्ही तुमच्यासाठी चांगला कॉन्टेंट आणू. असं आणू. फक्त गावचा कॉन्टेंट. फक्त गावचा कॉन्टेंट. ही बघा ही बेकरी आहे आणि हे बेकरीचा बाजूला आमचं घर आहे बघा. तुम्ही जसं बघितलं होतं पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि आम्ही पोहोचलेलो आहे. गेट उघडाच ठेवला आहे. व्हेरी नाईस. आले म्हणा. गाईज पोचला आता आम्ही आमच्या गावी बघा. लेजेंडरी पहिल्यांदा गाडी आणलेली आहे. न्यू कार
चांगली आजी तुम्ही काळा नाही म्हणले म्हणून सफेद घेतली. नाही मी सांगितलं मारून सारखा लाल घ्या हनुमान. कुठली पाहिजे? हनुमानची कुठली? मारुती. मारुतीचा हनुमान लाल नाहीये. हो आजी. अरे हा कलर पाहिजे होता. एक पुढे. गाडीची जराशी पूजा करायची. ही मावशी आमची. नजर काढायला. हा मग असं असं काढ. तिकडे टाक. हे बघ दोन्ही बाजू टाक. तिकडे टाक आणि इकडे टाक. खांबे खरकट आणि मग नंतर मग पाणी. बघूया कशी नजर काढते. अय सरळ राहू मी सरळ. हा असं काढ बघ. हा काढ अशी. हा आलेल्याची गेलेल्याची 6 जणांची 5 जणांची. हा आमच्याकडे जाऊ नको. टाक तिथंच बसून राह. ही माझी गाडी आता. ही गाडी माझी आता ही. तुझी हा. तुझं तेवढं वजन आहे. कुठे? हे आमदार मी बघितलंच आहे. आमदार. अरे आमदार पण आले तुझे फोन काय औरंगाबादचे. ओय, पाटील आहे, पाटील. Later that same evening. तिकडे घेऊन जा. खिलाडी कतरोगे अरे ला झुंड झुंड आ गया भाई वापिस. जमा हो गया सब.